बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष करून मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये 90% पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलं. जमिनी ह्या अक्षरशः खरडून गेल्या. यावेळेचा जो काही पूर आहे हा यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीपेक्षा अतिभयंकर होता. जवळपास शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे. कुठल्याच प्रकारचं पीक शेतकऱ्याला दिसत नसल्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी हवालदिल झाला. अनेक कार्यकर्ते, नेते आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी, त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी मिळावी, अशा प्रकारची मागणी शासनाकडे केली होती. मी त्या ठिकाणी जे सोयाबीन, तूर, हळद या पिकांसोबत फळबागांचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान झालं आणि या फळबागांना सुद्धा त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी आणि सरसकट कर्जमाफी त्या ठिकाणी करावी, असं निवेदन बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री श्री मकरंद आबा पाटील यांना प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी मागणी केली होती. सरकारनं जे जाहीर केलेलं एक पॅकेज आहे, हे पॅकेज त्या ठिकाणी अतिशय तुटपुंज आहे. म्हणजे हेक्टरी 8,500 रुपये आणि प्रोत्साहनपर 10,000 रुपये असं 18,500 हेक्टरी त्या ठिकाणी पॅकेज मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं. वास्तविक पाहता हे जाहीरच केलेलं जे पॅकेज आहे हेच अतिशय तोकडं आहे. म्हणजे त्यामध्ये 8,500च्या वर आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देत नाही आणि पुढच्या पिकासाठी, रब्बीच्या हंगामासाठी 10,000 रुपये देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी केलं. मला या 18,500 रुपये मदतीवरच त्या ठिकाणी बोलायचं होतं, परंतु काल 9 तारखेला महाराष्ट्र सरकारने ते 253 तालुक्याची जी लिस्ट, जी यादी त्या ठिकाणी जाहीर केली, या यादीमध्ये मेकर आणि लोणार तालुका त्या ठिकाणी वगळण्यात आला. ही गोष्ट ज्यावेळेस वाचण्यात आली तर त्यावेळेला अतिशय असा संताप त्या ठिकाणी आला की मेकर तालुक्यात केंद्रीय मंत्र्यापासून पालकमंत्र्यापर्यंत, कृषी मंत्र्यापर्यंत आणि सगळ्या आमदारांनी त्या ठिकाणी बांधावर जाऊन पाहणी केली. त्या पाहणीमध्ये सगळ्या मीडियानं त्या ठिकाणी दाखवलंय, अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलंय की मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली. बुलढाणा जिल्ह्यातल्या इतर तालुक्यापेक्षा तुलनेनं मेकर आणि लोणार तालुक्यात जास्त पाऊस पडला. हे भलीभाती त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यापर्यंत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या असताना सुद्धा या जाहीर झालेल्या यादीमध्ये मेकर आणि लोणार तालुका वगळला जातो. ही शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय, म्हणजे सरकारसाठी अतिशय ही खेदजनक बाब आहे आणि शेतकऱ्यांसाठी तर हा एक म्हणजे आश्चर्याचा धक्काच आहे. मेकर लोणार तालुक्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, पालकमंत्री मकरंद आबा साहेब, त्यानंतर श्रीरंग बारणे कृषी मंत्री आणि विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची पाहणी करून, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा मेकर आणि लोणार तालुका वगळला जातो, ही गोष्ट म्हणजे कानावर पडताच क्षणी असा राग आला या लोकांचा की असं वाटलं की हे जे कृषी कार्यालय किंवा मग तहसील कार्यालय हे अक्षरशः त्या ठिकाणी तोडून फोडून टाकावं. परंतु या सगळ्या गोष्टीमधनं एक गोष्ट म्हणजे लक्षात घेण्यासारखी आहे की हे जे राजकारणी लोक आहेत किंवा हे जे पदाधिकारी लोक आहेत, हे फक्त फोटो सेशन करण्यासाठी आणि त्या ठिकाणी फक्त आपली चमकोगिरी करण्यासाठीच मग काय लोकांच्या बांधावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जातात का? त्या ठिकाणी मंत्रालयात बसून असताना यांना मेकर आणि लोणार तालुका त्या ठिकाणी वगळला जातोय. मेकर लोणार तालुक्याचं नाव त्या ठिकाणी त्या यादीमध्ये येत नाही, ही गोष्ट माहीत कशी पडत नाही? मग माझं म्हणणं आहे की आता जे काही पालकमंत्री आहेत, म्हणजे आता राष्ट्रवादीचे जरी असतील, आम्ही राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो, म्हणजे पक्षाचं काम करतो याचा अर्थ आम्ही या लोकांचे काही गुलाम नाही किंवा मग या सरकारमध्ये आम्ही काही जमा झालेलं नाही. शेतकऱ्याच्या पुढे ना पक्ष, ना कुठल्या प्रकारचं तुमचं राजकारण, ना कुठल्या प्रकारचा तो गट ना तट. शेतकऱ्यांसाठी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी आलीदाय, म्हणजे या सगळ्या गोष्टी सगळ्या आडव्या बांधल्या तरी चालतील, परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. पालकमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत आणि त्यांच्या हातात या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते मेकर तालुक्यामध्ये आले. श्रीरंग बारणे साहेब जे कृषी मंत्री आहेत आपल्या राज्याचे, ते सुद्धा डोणगाव या ठिकाणी येऊन गेले आणि एवढं सगळं असताना जे काही विद्यमान आमदार आहेत, सिद्धार्थ खरात साहेब यांनी 500 कोटीची मागणी त्या ठिकाणी काय केली, ओला दुष्काळ जाहीर केला, मुख्यमंत्र्यांची भेट काय घेतली, केंद्रीय मंत्र्यांनी कोणत्या बावनकुळे साहेबांची भेट काय घेतली आणि मेकर लोणार तालुका त्या ठिकाणी वगळला जातो. या सगळ्या गोष्टीतनं शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी त्या ठिकाणी पोचल्या जात आहेत, ही सगळ्या लोकांच्या लक्षात आलेली गोष्ट आहे. माझं असं म्हणणं आहे की आता हे शेतकरी नेते जे काही समजा
स्वतःला शेतकरी कैवारी समजतात, या लोकांच्या लक्षात कसं येत नाही की लोणार आणि मेकर तालुका त्या ठिकाणी वगळला जातोय. मी आपल्या मेकर आणि लोणार तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आता या नेत्याच्या आणि या मंत्र्याच्या, या सगळ्या लोकांच्या, आमदार खासदाराच्या आपल्याला भरोश्यावर राहायचं नाहीये. आपला लढा जो आहे तो आता आपल्यालाच लढायचा आहे. या मेकर आणि लोणार तालुक्याचा समावेश त्या ठिकाणी या सगळ्या नुकसानग्रस्त पूर बाधित या सगळ्या याच्यामध्ये जर समाविष्ट झाला नाही तर तुम्हाला आम्हालाच या ठिकाणी आता मैदानात उतरावं लागणार आहे. आपला जो लढा आहे तो लढा लागणार आहे आणि आपल्या दोन्ही तालुक्याचं नाव त्या ठिकाणी या नुकसान भरपाईच्या तालुक्यांच्या यादीमध्ये कसं येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आज आता 10 तारीख आहे. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहोत ते आम्ही SDO साहेबाला एक निवेदन देणार आहे की आजचा शुक्रवार, शनिवार आणि रविवार आणि सोमवार दुपारपर्यंत जर समजा मेकर आणि लोणार तालुक्याचं नाव या जाहीर झालेल्या 253 की 52 तालुके आहेत या तालुक्यामध्ये जर का समाविष्ट नाही झालं तर दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी मेकर SDO कार्यालयामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या सोबत, म्हणजे लोणार आणि मेकर तालुक्याच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आमरण उपोषण त्या ठिकाणी आम्ही करणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी साखळी उपोषणाचे त्या ठिकाणी आम्ही आयोजन करणार आहे. मेकर आणि लोणार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या सगळ्या आमदार खासदारांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून बांधावर जाऊन फक्त पेपरला बातम्या लावल्या आणि मेकर आणि लोणार तालुका त्या ठिकाणी वगळला. या लोकांच्या भरोश्यावर न राहता आपण आपला लढा स्वतः लढायचा आहे. दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोज सोमवार त्या दिवशी 1 वाजता सर्व शेतकऱ्यांसह मेकर SDO कार्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांसाठीचं जे साखळी उपोषण आहे सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तहसीलमध्ये येऊन त्या ठिकाणी बसावं आणि आपण जर नाही आवाज उठवला तर या 2 तालुक्याला जर वगळल्या गेलं तर येणाऱ्या 10,000ची जी रब्बीची जी काही मदत आहे त्या मदतीपासून आपण त्या ठिकाणी वंचित राहणार आहोत. त्याचबरोबर जो वाढीव या ठिकाणी म्हणजे याच्या आधीचा जो GR होता मेकर लोणार तालुक्यासाठी तो फक्त 2 हेक्टरसाठी होता. आता हा वाढीव जो आलेला जे काही मदतीचं पॅकेज आहे ना त्याच्यामध्ये 3 हेक्टरचा त्या ठिकाणी समावेश आहे. म्हणजे जर का समजा आपले 2 तालुके आता जर का या नुकसान भरपाईच्या याच्यामध्ये समाविष्ट झाले नाहीत तर आपण वाढीव जी मदत आहे त्या मदतीपासून सुद्धा वंचित राहणार आहोत. म्हणजे आपल्याला हे जे पॅकेज आहे हे पॅकेज कमकुवत आहे. या पॅकेजमध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या गोष्टीवर बोलण्याचं राहून गेलं आणि आपले तालुकेच त्या लिस्टमधनं गायब झाले, वगळण्यात आले. तर हे 2 तालुके त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतरही काही या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत ज्याच्यामध्ये पीक विम्याची एक मागणी आहे, फळबागाची त्या ठिकाणी एक मागणी आहे आणि इतर काही मागण्यांच्या सोबत आपण सर्वजण शेतकरी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. दिनांक 13 ऑक्टोबर 2025 SDO कार्यालय मेकर या ठिकाणी मेकर आणि लोणार तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन आमच्यासोबत त्या ठिकाणी उपोषणाला बसावं अशी मी विनंती करतो. आपली लढाई आपणच लढायची आहे. आपला हक्क जो आहे तो आपणच मिळवायचा आहे. धन्यवाद.